तर बहिणींनो भावांनो, परमेश्वराची स्तुती हो. मी काही चर्चा केली भावासोबत, जे आजकाल खूप दुर्घटना घडलेल्या दिसतात आणि त्या दुर्घटना बघून लोकांना विश्वास नाही वाटत की बाबा परमेश्वर आहे जगामध्ये. तर चर्चा अशी होती की परमेश्वराला आपण ओळखत नसल्यामुळे दुष्टाने आपला काय कुठेतरी ताबा घेतलेला आहे. आणि आपण तुम्हाला कशी वाटली बरं चर्चा? मी तुमच्यासोबत जे काय नाही, परमेश्वर चर्चेला कोणी विरोध करू शकतो का? चांगलीच केली ना, परमेश्वराची चर्चा करतात आणि लोकांच्या हितासाठी आहे, राईट? लोकांच्या नाही, हितासाठी. कारण लोक खूप अंधारात आहेत. बहिणीनो भावांना, आम्हा बहीण भावाची चर्चा तुम्हाला कशी वाटली कमेंट करून नक्की कळवा आणि लाईक करा, सबस्क्राईब करा आणि देव तुम्हाला आशीर्वादित करा. धन्यवाद, थँक्यू. तर आपली चर्चा चालली होती की म्हणजे बऱ्याच लोकांचं असं वाटतं की आम्ही शिकलेलो आहोत ना, तर आम्ही देवाला काही मानत नाही बाबा, बरोबर आहे. आणि आम्ही तर बाबासाहेबाचे लोक आहेत. तर बाबासाहेबला आपणही प्रेम करतो ना, कारण बाबासाहेब खूप महान व्यक्तिमत्व आहे. त्यांनी खूप कार्य केले, राईट आहे. पण जेव्हा देवाची गोष्ट येते, जेव्हा ईश्वराची गोष्ट येते, सगळ्यांना कबूल करावंच लागेल. मंडळी, चर्चा भावाशी चाललेली आहे, कारण बऱ्याच लोकांचे असे प्रश्न आहेत मनातले, लोक मानत नाहीत आणि दुर्घटना होतात, त्या कोणी थांबवू शकतात. आणि मग लोक म्हणतात देव आहे, तर मग अशा दुर्घटना का घडतात? तर याचंच मी तुम्हाला कारण सांगणार आहे. तुम्हाला सांगते, जे आपण दुनियात राहतो ना, अशा अजून दोन प्रकारचे दुनिया आहे. एक आहे म्हणजे संसार, हे जे दिसणारा संसार आहे, असे दोन प्रकारचे संसार आहे अजून. एक अंधकाराचे संसार आहे आणि एक आहे प्रकाशाचं, त्याला दुनिया म्हणून. एक अंधकाराची दुनिया, एक प्रकाशाची दुनिया आहे. नाही, प्रकाशाची, ज्योतीची म्हणजे प्रकाश. हां, तर बरं ठीक आहे. तर मी काय म्हणते, तर अंधकाराच्या ज्या गोष्टी आहेत ना, म्हणजे सर्व प्रकारची जी बुराई आहे बरं का, त्या ठिकाणी दुष्ट आत्म्याला राहण्याची मुभा देवाने दिलेली आहे. देवाचे काही लॉ आहेत, काही कायदा आहेत, काही कानून आहेत. ते कानून मनुष्याने तोडलं की दुष्ट आत्म्याला ताबा मनुष्याचा घेतला. हां, आणि मग हे झालंय समाजामध्ये. देवाला विश्वास न केल्यामुळे सैतानाने ताबा घेतलेला आहे मनुष्याचा. स्टेरिंग नाही का, तुम्ही गाडी चालवते ना, त्या गाडीवर तुम्ही असताय, बरोबर आहे. आणि त्याच्या ठिकाणी काही दुष्ट असला तर ते कुठे धडकन जाऊन, बरोबर आहे का? तर ते ताबा कधी सैतानाच्या हातात जातो, जेव्हा आपण देवाच्या विरोधात काही गलत्या करतो, देवाच्या विरोधात काही काम. हां, तर आपण तुम्हाला माझ्या घरी येऊन कसं वाटलं बरं? बहिणीला भेटून खूप दिवसानंतर भेटलं. चांगलं वाटलं. चांगलं वाटलं, कारण येतो परंतु भेटच होत नाही ना, वेळ भेटत नाही, वेळ नसतो भेटत. आणि प्रत्येकाचा वेळेचा प्रॉब्लेम झालाय. पण मला काय म्हणायचं आहे की भेटणं लयच महत्वाचं आहे बघा. कारण असा प्रसंग येत नाही ना, गावावरून इकडं मुंबईला यायला लवकर काही येणं होत नाही तुमचं. आणि आलात, मला पण खूप खुशी झाली. देवाला मी धन्यवाद देते. बरं, तुम्हाला काय म्हणायचं आहे? तुम्ही गाडी चालवता, बरोबर आहे. किती जोखीमचं काम आहे, आपण बघतो की जिम्मेदारीचं काम आहे. आणि तुम्हाला माहित आहे का, ही बहीण तुमच्यासाठी दुआ करते हमेशा, बरं का. तर धन्यवाद तर मला देवाला धन्यवादच देतो मी. आणि देवाचं नाव घेतल्याशिवाय निघत पण नाही. देवाला धन्यवाद. परमेश्वराच्या हातातच मी स्टेरिंग ताब्यात देतो, आहे की नाही? तर लोकांना काय वाटतं की बाबा देवाला मानणं म्हणजे अंधश्रद्धा आहे, असं बऱ्याच लोकांचा प्रश्न आहे मनातला. तर तुम्हाला काय वाटतंय? आहे ना, सगळ्याच बाबतीत नाही. परमेश्वर एकच आहे फक्त, पण बाकीचे अंधश्रद्धा आहे ना समाजामध्ये. कशालाही देव म्हणतात, अंधश्रद्धा निर्माण करतात, दगडालाही देव बनवतात, कशालाही. तर आपण त्या विषयाकडे, मला असं वाटतं की हा तारा कमी चमकतो, तो तारा ब्राईट आहे, असं जर म्हटलं ना, तर काय होतं की लोक सवाल करतात आणि विरोधात, म्हणजे त्यांना नाही पटणारी नाही गोष्ट. विरोध कोणाचा करत नाही, लोकांना फक्त लक्षात यावं खरं काय. मला काय वाटतं की सूर्य प्रकाश देतो की नाही, हा जर आपण विषय बोलला तर लोक कोणी विरोध करतील का? नाही. कारण सगळ्यांनाच माहित आहे आणि मान्य करावंच लागेल की सूर्याचा प्रकाश तेजस्वी आहे आणि सूर्यप्रकाशामुळेच आपण जिवंत आहोत, राईट. बरोबर. तर त्याचप्रमाणे एक